काळ पुढे सरकतोय. 21वं शतक प्रगतीसोबत जीवघेणी स्पर्धा घेऊन आलाय. जगणं मुश्किल झालंय. कोणी शेतीतील नापिकेमुळे त्रस्त, कोणी बेरोजगारीनं, कोणी व्यवसाय बुडाल्यानं तर कर्जाच्या हप्त्यामुळे. पण सर्वसामान्य माणूस भलताच त्रस्त झालाय. जगणं मुश्किल झालंय असं आपसूक बोललं जात आहे. माणसं आत्महत्या करतायत. पण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची दाहकता अगदी संत महात्म्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले. होय, हे खरं आहे. देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंनी हालाकीच्या परिस्थितीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. त्याने देहूतील आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली. नेमकं असं काय घडलंय की शिरीष मोरेंना आपलं जीवन संपवावं लागलं? संत तुकाराम महाराजांच्या वंशजांवर अशी वेळ नेमकी का आली तेच आजच्या व्हिडिओतून समजून घेऊया. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. विषय मनाला सुन्न करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा, कारण घटनाच तशी घडली. आज सकाळी पुण्याजवळच्या देहूतून एक धक्कादायक बातमी समोर आली. देहूतून संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय. एरवी गजबजलेलं कीर्तन, भजन, तुकोबारायांच्या भक्तीत तल्लीन नसणाऱ्या देहूत आता शोककळा पसरली. पण जगणं किती मुश्किल झालंय याची प्रचिती या घटनेमुळे आली. स्पर्धा चांगली तीव्र झाली. माणसं आत्महत्या करतायत. संत तुकाराम महाराजांचे वंशज देखील यातून सुटलेले नाहीयेत. नेमकं हरिभक्त पारायण असणारे शिरीष महाराज मोरे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं? नेमकं काय घडलंय ते जरा डिटेलमध्ये समजून घेऊया. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे, वय अवघ 30 वर्ष. आज सकाळी देहूतील राहत्या घरात शिरीष मोरेंनी आपलं जीवन संपवलं. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनं परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचं कारण आणि घटनाक्रम देखील आता समोर आलाय. काल रात्री जेवण झाल्यानंतर शिरीष मोरे आपल्या खोलीत झोपायला गेले. मात्र सकाळी 9 वाजले तरी खोलीचं दार उघडलं नाही. घरात आई वडील होते. घरात घबराट पसरली, चिंता दाटली. खोलीचं दार तोडण्याची वेळ उपस्थितांवर आली. दार तोडलं असता समोर दिसणारं दृश्य भयानक आणि काळीच पिळवटून टाकणारं होतं. शिरीष मोरेंनी उपरण्याच्या सहाय्यानं गळफास घेतल्याचं पाहायला मिळालं. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय. 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह देखील होणार होता. ते कीर्तन आणि प्रवचन करायचे. प्रसिद्ध शिवव्याख्याते अशी देखील त्यांची ओळख होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही त्यांनी बरचसं काम केलं होतं. शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा मोठा नावलौकिक देखील होता. दुर्दैव म्हणजे नुकतंच त्यांचा विवाह ठरला होता. एक सुखी संसार सुरू होणार होता. ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असं आव्हान शिरीष महाराज यांनी हिंदूंना करत असत. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असत. लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, धर्मांतरांसारख्या प्रकरणावरही त्यांनी केलेली भाषणं चांगलीच गाजली आहेत. खर तर 16व्या शतकात संत तुकाराम महाराज सुरुवातीला देहू नगरीत वास्तव्यास होते. आपल्या वारकरी संप्रदायाचा गाडा तुकाराम महाराज पुढे नेत होते. त्यावेळी घरात पिढीजात सावकारकी होती. तुकाराम महाराजांचे वडील सावकारकी करायचे. अडल्या नडल्यांना पैसे द्यायचे. बदल्यात व्याज अथवा जमीन लिहून घ्यायचे. पण तुकाराम महाराजांना हे मान्य नव्हतं. कारभार हाती येताच संत तुकारामांनी आपली वटणीची कर्ज खाती इंद्रायणी नदीत बुडवल्याचा प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. या कृतीमुळे अनेक जण कर्जमुक्त देखील झाले होते. पण आता काळाचं वर्तुळ पूर्ण झालंय. आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरेंवर आले. प्रसंग म्हणणं सुन्न करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा आहे. असं असलं तरी संत तुकारामांच्या बाबतीतील एक गूढ अजूनही उलगडलेला नाहीये. त्यांचा वैकुंठवास खरा की खोटा हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्यांची हत्या झाल्याची चर्चाही अधूनमधून होत असते. अगदी तशीच चर्चा शिरीष महाराज मोरे यांच्या बाबतीत घडत आहे. ते खरंच आत्महत्या आहे की कुणाच्या दबावाला कंटाळून हे पाऊल उचलावं लागलंय असे प्रश्नही आता उभे राहत आहेत. घटनेनंतर राजकीय सामाजिक क्षेत्रातून वारकरी संप्रदायातून हळहळ देखील व्यक्त केली जाते. असं असलं तरी मोरे असं पाऊल आर्थिक विवंचनेमुळे उचलतील असं वाटत नाही, असं वारकरी संप्रदाय आणि सहकाऱ्यांमध्ये आता दबक्या आवाजात बोललं जात आहे. मग याच्या वेगळं काही खरंच आहे का? त्यांच्यावर कसला दबाव होता का? असे सवाल देखील उपस्थित होऊ लागले. खरं पाहायला गेलं तर शिरीष महाराज मोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रियपणे काम करत होते. ते हिंदू धर्माच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करत. आपल्या भाषणातून ते हिंदूंना जपावं, मोठं करावं असा सल्ला देताना ते दिसायचे. कीर्तन प्रवचनातून घर देखील चालायचं. पण निगडीत त्यांच्या उपाहारगृहाचा धंदा देखील होता. त्यामुळं हिंदुत्वाविषयी घेतलेली कडवी भूमिका यामुळे त्यांच्यावर काही दबाव आला होता का असं देखील बोललं जात आहे. या प्रकरणी
पोलिसांचं तपास कार्य सुरू आहे. पण आर्थिक विवंचना हेच आत्महत्येचं प्राथमिक कारण सध्या तरी नोंदवलं गेलं. अलीकडच्या काही वर्षात आर्थिक सुबत्तेवर जोर दिला जाऊ लागलाय. कर्जाचे हप्ते वाढू लागलेत. जगणं गुंतागुंतीचं झाल्यानं कंटाळून माणसं जीवन संपवत आहेत. या भयानक वणव्यातून संतांची गरज सुद्धा आता सुटलेली नाहीये. संत परंपरेचे विचार देखील मागे पडू लागले. म्हणूनच काय, शिरीष महाराज मोरेंना संत तुकारामांचा वारसा वाचवू शकला नाही. जगणं सुकर करायचं असेल तर आर्थिक नियोजन करणं गरजेचं बनलंय. हेच या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अशा काळात संत तुकारामांनी शिकवण हाच आपला खरा आधार बनू शकतो. बाकी तुम्हाला या प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.